ती छान आलाय फोटो. मला फोटो बिटो काढायची सवय नाही हो. ते आधार कार्ड काढायचं होतं तेव्हा एकदा फोटो काढला होता. त्याच्यानंतर तुम्हाला लग्नात अर्ज द्यायचा होता तेव्हा, आणि आपण जे लग्नात फोटो काढले तेवढंच. काय कमाल आहे ना. आपल्या आयुष्यातला एक अत्यंत महत्वाचा क्षण एका क्लिकमुळे साठून राहू शकतो. हो, तिकडे जवळच एक जागा आहे, तिकडे जाऊया काय? म्हणजे तुम्हाला निवांतपणे म्हातारीचा केस खाता येईल ना. आणि काय नाही, तिकडे गेल्यावर सांगतो. द्या. नाही नको, असू द्या. चला चला. अहो या, घाबरू नका. या 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 इकडे. हीच ती जागा. इकडे आपण हाक मारली ना व, तर आपल्यावरच आढळते. एको म्हणतात त्याला. काय ते? ध्वनी परावर्तन. हा हा, तेच ते. तुम्हाला ऐकायचंय काय? तुम्ही पण आवाज द्या की. आता दुसरं काहीतरी वरडा. आता तुम्ही माझं नाव घ्यायचं. हा, नाही नको. कशाला? तुम्ही आधी ते खावा. नाही, तुम्ही जोवर माझं नाव घेणार नाही तोवर मी हे खाणारच नाही. हे असं कसं व्हायलंय? मी तर तुमचं नाव बरोबर घेतोय, फक्त बाई कसं ऐकायला येते? ते बरोबर नाही वाटत. मग तुम्ही मला फक्त अंजली म्हणा. नाही नको. हो, आता मी तुमचं पूर्ण नाव घेतोय ना व, मग पूर्ण नाव ऐकायला यायला पाहिजे. नाही येणार. तुम्हाला फक्त अंजली म्हणावं लागेल. निसर्गाची हीच इच्छा. नाही नको. पण तुम्हीच आता म्हणालात ना की बाई बरोबर वाटत नाही नुसतं, मग म्हणा ना अंजली. अहो, ते उगं लहान पोरांवानी वाटते. जाऊ द्या, तुम्ही ते खावा. तुमचं नाव बरोबर ऐकू आलं म्हणजे झालं का? माझंही नाव बरोबर ऐकूयला हवं. तुम्ही म्हणा अंजली, नाही तर मी रुसी ना. अंजली, अंजली. आता कळलं? यापुढे मला फक्त अंजली म्हणायचं. नाही नको. आपण जेव्हा केव्हा इकडे येऊ तेव्हा मी म्हणत जाईन, पण अंजलीबाई चांगलं वाटते.
अहो ताईसाहेब, काय झालंय? सकाळपासून तुमच्या जीवाला काय थाऱ्यावर नाही बघा. आम्हाला ते काय सुधरण झालंय बघ चंदे. करमत नाही का आम्हाला? ताईसाहेब, पापणी बिपणी काय फडफडत नाही ना हो? का पापणी कशा पायी फडफडल? अहो म्हणजे काय वाईट वंगळ बातमी येणार असेल तर असं होतं. करमतच नाही, कसं तरी होतं, पापणी फडफडते. आमची पापणी फडफडत नाही एकदा सांगितलं ना ग. काहीतरी बडबड करत बसती. वारा घालू काय वारा? न ग. मग बर्फाची लादी आणू काय डोसक्यावर ठेवाय? कशाला? नाही म्हणजे ऊन आहे नाही बाहेर म्हणून. बरं वारा घाल. वय. ते जोडगोळीची काय बातमी समजली काय ताईसाहेब? तेच तर. अजून कसं नाही आली हे दोघं घरी? येतील वो. आता तुम्ही एवढा डाव खेळलाय म्हणजे काय साधा आहे काय? ताईसाहेब, तुम्ही का नाही वकिलाला फोन करून ठेवा, म्हणजे मागणं पळा पडणं ग. वकील? हा. अहो काडीमोड होणार आहे ना मग ते राणादाचा मास्तरनीचा. अगं बाई, त्या दोघांनी आधी घरी तर येऊ दे. एवढा मोठा डाव खेळलाय पण अजून रिझल्टच काही लागणं झालाय. ताईसाहेब, तुम्ही तर का नाही ते पप्पांच्या निवडणुकीच्या रिझल्टची बी एवढी वाट बघितली नव्हती बघा. कारण आमचं पप्पा निवडून येणार याची गॅरंटी होती आम्हाला. हा म्हणजे ही तर गॅरंटी नाही असं समजायचं काय? तू 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 डोक्यात खरंच फॉल्ट आहे का ग चंदे? हा, तू वारा घाल बरं. पर अजून कशी बातमी समजली नाही? दोघं फिरण्यात गुंगली तर नसतील? नाही म्हणजे आता तुम्ही एवढा डाव खेळलाय म्हटल्यावर फेल थोडी जाणार आहे. आता दोघांचं लई कडाक्याचं भांडण झालं असणार बघा. नाही म्हणजे भांडण झालं म्हणजे फिरायचं नाही असं कुठे काही नियम आहे व्हय? तुम्ही की नाही रानात असणे एकदा फोन करून बघा की नेमकं कुठं आहे ती विचारा की. नाही, त्या अडाण्याला फोन करण्यापेक्षा जिथं ठिणगी लावली तिला फोन करायला पाहिजे. हा, कधी कधी डोसकं चालतंय ग तुझं. व्हय. हॅलो. हॅलो. हा जाऊबाई, कुठं आहेसा? इथेच आहे हॉटेलमध्ये. कसं चाललंय फिरणं? मस्त. तुम्ही कशा आहात? आम्ही काय छानच आहे की. आणि घरातले बाकी सगळे? हा, घरातले समजे कायम छानच असते तू. मग येतायसा ना परत? म्हणजे कधी येताय? हो, खरं तर आम्ही आजच निघायचं म्हणत होतो, पण आम्हाला असं वाटतंय की अजून एखादा दिवस इथे राहावं. चालेल ना? चालेल की. तुम्ही ठरवा काय ते. आबांना तेवढं फक्त सांगाल का तुम्ही? वय सांगतो. बरं बाकी समजा कसं आहे? राणा भाऊजी काय म्हणतात? मस्त आहेत एकदम. देऊ का त्यांच्याकडे पण? नाही नाही नका राहू दे. बरं, ठेवते मग. हां हां. ते एक सांगायचं राहिलं, राणा भाऊजीसनी हिशेब काय जमत नाही तर बिलं देताना तुम्ही जरा लक्ष घाला. ते शिकलेलं नाहीत ना ते. हो, तुम्ही काही काळजी करू नका, माहितीये मला सगळं. बरं, ठेवतो फोन आता. हां, ठेवते. ताईसाहेब, काय झालं? भांडण झालं ना? चला वकिलाला फोन करू. अगं कसलं भांडण? उलट हे राघू महिना जास्तच जवळ यायलेत की. अहो म्हणून तुम्हाला सकाळपासून करमना झालतं वय? ही असली काहीतरी वाईट वंगळ बातमी येणार म्हणून. ए फटी डोक्याची. नाही, काल म्हणलं तसं तुला उलट टांगून मिरचीची धुरी दिली पाहिजे बघ. चल निघ निघ. उन्हाळा लई वाढलाय. ती बर्फाची लादी आणू काय डोसक्यावर? निघ म्हणलं ना बा. एवढा मोठा डाव केला आणि तो बी फसला. ही मास्तरडीला काय अक्कलच नाही म्हणायचं की. या मास्तरडीपेक्षा तर तो आडानी जास्त.
राणाजी, आहे का नाही एक नंबर किल्ला? त्या काळात कसा बांधला असेल? हो ना. त्या काळात असे किल्ले शिसाने बांधायचे. त्याचं काय, त्या काळात सिमेंट नव्हतं ना, म्हणून शिसा वापरायचे. आणि ते भट्टीत टाकलं की लगेच इतळतं. लो मेल्टिंग पॉइंट. आणि मोठमोठ्या दगडांच्या मध्ये टाकलं की लगेच घट्ट होतंय. हाय डेन्सिटी. काय म्हणलात? काही नाही, तुम्ही बोला ना. तर अशी मोठमोठी बांधकामं असायची ना, तर त्यासाठी शिस वापरायचे. मेन बांधकामात शिस आणि बाकीचं बांधकामात ते चुनं वापरायचे. हो, चुना बिलही चांगला असते. हां, मग काय बी असू द्या, उन्हाळा पावसाळा हिवाळा, ते बांधकामाचं संरक्षण करते. म्हणजे पन्हाळा बी असाच बांधलाय. तुम्हाला सांगू, यो किल्ला शिवाजी महाराजांच्या आधीपासून होता. शिवाजी महाराजांच्या काळात तो फेमस झाला. हे बघा, हे 3 दरवाजा, 1 2 3, 3 दरवाजे एकत्र आहेत म्हणून त्याला 3 दरवाजा नाव पडले. आणि त्याच्या बाजूला आहे ते धान्य कोठार. कसे, त्या काळात पावसात खाली जाता यायचं नाही. आणि समजा अचानक शत्रूचा येडा पडला, मग सैनिकासनी माणसासनी खाण्यापिण्याची सोय व्हावी म्हणून ते धान्य कोठार. ती आहे ना ती गांधार बावडी. अहो, कोणता बिरतो असू द्या, त्यातलं पाणी कधी बी आटायचं नाही. आणि ही सज्जाकोटी. सिद्धी जवाहरनं जेव्हा येडा घातला तेव्हा शिवाजी महाराज इथनं सुटून विशालगडावर गेले. बाजीप्रभू शिवा काशीद यांनी स्वराज्यासाठी आपला जीव दिला. अहो, मग शिवाजी महाराजांनी योच किल्ला जिंकून घेतला. आणि नंतर आपल्या करवीर राजाची राजधानी सुद्धा योच किल्ला होता. एवढं सगळं कुठून शिकलात राणाजी? हो, शिकायला कशाला पाहिजे, त्या तर आपल्या जुन्या रीती आहेत. आणि आपल्या महाराष्ट्राला शाहिरांची लोककलावंतांची परंपरा लाभलेली आहे. अहो, कलावंतांनी भारूड गणगवळण पोवाडा अहो त्यांच्या कलेच्या रूपात समधी माहिती साठवून ठेवले आणि इतिहास गोष्टीच्या रूपात सांभाळून ठेवलाय. आपण फक्त ऐकायचं, माणूस आपल्या आप शिकत जातो. त्यासाठी शिकायची गरज लागत नाही. कमाल आहे बाबा तुमची. अहो, माझी कसली कमाल? कमाल तर लोककलावंतांची आहे. तुम्हाला सांगू, इथंच कुठंतरी शाहीर बसतात. हो, लई भारी पोवाडा म्हणतात. मी लहानपणी यायचो ना, तेव्हा त्यांच्याकडे पोवाडा ऐकायचो. तुम्हाला ऐकायचं आहे काय? तुम्ही बी 2-4 चांगल्या गोष्टी शिकते. जायचं काय? हो, चालतंय की. चला या. दादा, अरे नमस्कार. नमस्कार नमस्कार बाबा. चला शिवार पण मस्त. चला शिवार पण. मला वाटलंच तुम्ही इकडे असशीला. ओळखलं का मला? मी राणा. राणा? अरे कोण राणा? दौलतवाडीचा राणा. अहो, नाही का, लहानपणी आम्ही गड बघायला यायचो, तर तुमच्याकडे पोवाडा ऐकायला यायचो. अरे 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 अरे, चांगलं मोठं झालास की रे. हा, आणि हे कोण? माझी बायको. हा, अरे झाक काम केलीस की गड्या. दादा, त्यासनी पोवाडा ऐकायचंय. या ना. अरे कोण ऐक तरी पोवाडा आता. त्यासनी ऐकू वाटतोय. आता नाही म्हणू नका सा, ऐकून दावा की. बर, तर मग बसा बसा, ऐकवतो तुम्हाला पोवाडा. हा, ऐका राजाचं गुणगान. अरे कैक राजे झाले भूवरती, तरी याची कीर्ती ऐकून येते स्फूर्ती. हे जगात का ख्यात आहे शिवराज, अरे भरत भूमीचा हा दुसरा ताज. आणि मराठी मुलखाच्या गळ्यातील साज. कोल्हापुरी असतोय की नाही आपला, कोल्हापुरी साज गळ्यातला. मराठी मुलखाच्या गळ्यातील साज, कैक कवी वर्णित याचा नाच. शाहिरी डबका कडारतोय आज, शाहिरी डबका कडारतोय आज. दुलटीतून तुन वाजत या झांज.
या इथं गुपित सांगतो आज जी जी. हा राजा जन्माला येण्यापूर्वी 2000 वर्षापूर्वी ठीक आहे. पैक्या पोड म्हणतोय. हा होय रे राम. नाही त्याकरता नाही, तुमच्या कलेचा आदर म्हणून. बाबा माझ्या कलेचा आदर म्हणजे त्या शिवाजी राजाचा मान ठेवा, त्याच्या गड किल्ल्याचा आदर राखा. खरं म्हणजे या गड किल्ल्यापायीच त्याच्या पराक्रम ऐकूनच ही कला जन्माला आली शाहिरीची. हा याच महत्व समजासनी कळालं पाहिजे. आलं का लक्षात? लोक इकडे फिरायला येत्यात आणि काय बाई लिवत्यात मर्दा भिताडावरनी, दारवा पित्यात, राडा घालत्यात. अरे समजा कुठेतरी थांबाय पाहिजे. हा अरे कुठल्या पवित्र ठिकाणी आपण आलो, हा कुठल्या ठिकाणी कसं वागायचं हे सगळं कळाय नको का लोकांनी? हा ह्यांचाच फक्त आदर्श राखा, त्याचा मान राखा, सन्मान राखा, ह्यातच मला समज मिळालं बाळा. हा दादा नमस्कार करतो. शिवार पण शिवार येतो. या. आर सारी उमर गेली घोड्यावरती न समशेर हाती करीत राजनीती, साऱ्या मुलखाला लळा लावला, दगड्या धोंड्यावर जीव लावला, साक्ष सह्याद्री विचार द्याला जी 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 जी. काय छान झाला ना पोवाडा. आणि त्यामागचे त्यांचे विचार तर अजूनच छान होते. काय माणसं असतील हो शिवाजी महाराजांच्या काळातली. त्यांचे स्वराज्यासाठीचे पराक्रम, त्यांनी दिलेल्या आहुत्या, सगळं आपण विसरतच चाललो. आता गड आणि किल्ले फक्त टुरिस्ट स्पॉट म्हणूनच माहिती असतात लोकांना, पण त्यामागची बलिदानं याची काही कल्पनाच नसते. तर काय आता हेच बघा ना, बघायला या दगडाच्या भिंती वाटते, पण असं बी असेल शिवाजी महाराज इकडून चालत गेले असतील, बाजीप्रभू गेले असतील, इकडे त्यांचा हात बी लागला असेल,